तर मुलांनो, आज आपण बघणार ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट्स. डिटर्मिनंटचे काही ॲप्लिकेशन आहे, त्याच्या साहाय्याने आपण म्हणजे काही लिनियर इक्वेशन कसे सॉल्व करायचे ते बघणार आहे आज. तर ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट्स क्रायमर्स रूल बाय क्रायमर्स रूल. तर क्रायमर्स रूल आपण 10व्या वर्गात त्याचा उपयोग केलेला आहे, क्रायमर्स रूलचा, बरोबर. तर कोणत्या चॅप्टरमध्ये केलेलं आहे आपण? लिनियर इक्वेशन अप टू व्हेरिएबल, बरोबर. आता या ठिकाणी लिनियर इक्वेशनच आपल्याला सॉल्व करायचे आहे, परंतु बाय क्रायमर्स रूल. लिनियर इक्वेशन सॉल्व बाय क्रायमर्स रूल. लिनियर इक्वेशन सॉल्व बाय क्रायमर्स रूल. परंतु लिनियर इक्वेशन कोणत्या स्वरूपात आहे? कन्सिडर लिनियर इक्वेशन इज a1 x प्लस b1 y प्लस c1 z आणि इक्वल टू d1. आता लिनियर 10व्या वर्गात जो लिनियर इक्वेशन तुम्ही बघितलं होता तो कोणत्या स्वरूपात होता? 2 व्हेरिएबलचे, म्हणजे एक्स आणि वायच होतं त्याच्यामध्ये. a1 x प्लस b1 y इक्वल टू c1 ह्या स्वरूपात होतं. परंतु या ठिकाणी 3 व्हेरिएबल आहे, एक्स वाय आणि झेड. तर 3 व्हेरिएबल असताना आपल्याला क्रायमर्स रूलचा उपयोग कसा करायचा ते बघायचं आपल्याला. तर त्यामध्ये आपण जे एक्झाम्पल बघितले होते 10व्या वर्गात, तर त्यामध्ये 2च लिनियर इक्वेशन होते, परंतु यामध्ये 3 लिनियर इक्वेशन आहे, 3 लिनियर इक्वेशन आहे. तो दुसरं लिनियर इक्वेशन आहे a2x प्लस b2y प्लस c2z आणि इक्वल टू d2. नंतर थर्ड नंबरचं लिनियर इक्वेशन आहे a3x प्लस b3y प्लस c3z इक्वल टू d3. आता हे जे a1 a2 a3 b1 b2 b3 and c1 c2 c3 and d1 d2 d3 आर कॉन्स्टंट नंबर. आर काय? कॉन्स्टंट, म्हणजे या ठिकाणी कोणतं तरी कॉन्स्टंट नंबर असणार, बरोबर. आता लिनियर इक्वेशन कसं सॉल्व करायचं हे तुम्ही 10व्या वर्गात सॉल्व पाहिलेलं आहे. क्रायमर्स रूल इम्पॉर्टंट आहे, बरोबर. 10व्या वर्गात ते कसं सॉल्व करायचं ते तुम्ही बघितलेलं आहे. सोल्युशन कसं करतात तुम्ही? सोल्युशन लिनियर इक्वेशन सॉल्व करायचं तर सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन. तर काय करतो आपण त्याच्यामध्ये? पहिले काय करतो आपण? एक्स आणि वायचे आणि झेडचे व्हॅल्यू काढणार. एक्स इक्वल टू कसं काढणार? तर dx अपॉन डी, बरोबर. वाय इक्वल टू dy अपॉन डी आणि झेड इक्वल टू, कारण याच्यामध्ये 3 व्हेरिएबल आहे म्हणून झेड इक्वल टू dz अपॉन डी. आता एक्सची व्हॅल्यू जर काढायची असेल, लिनियर इक्वेशन सॉल्व करणे म्हणजे त्याला सॉल्व करणे म्हणजे त्याच्यामधल्या दिलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढणे, बरोबर. मग एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर dx माहीत पाहिजे, डी माहीत पाहिजे. वायची व्हॅल्यू माहीत काढायची असेल तर dy माहीत पाहिजे, डी माहीत पाहिजे. झेडची व्हॅल्यू काढायची असेल तर dz आणि डी हे दोन्हीची व्हॅल्यू माहीत पाहिजे, बरोबर. आता मग डी काढण्यासाठी आपण डीची व्हॅल्यू कशी काढायची ते बघणार. डी इक्वल टू, आता लिनियर इक्वेशनवरूनच आपण त्याला डिटर्मिनंटच्या सहाय्याने त्याला सॉल्व करतो आपण, बरोबर. तर डी इक्वल टू कसं काढणार? तर जे व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबलचे कोएफिशियंट म्हणजे मल्टिपल. इथं एक्सचं व्हेरिएबल काय? a1 आहे, वायचं काय? b1 आहे, सीचं काय? झेडचं काय? c1 आहे. या कॉन्स्टंटचा विचार आपण डीमध्ये करत नाही. इक्वल टूचे इकडचे जे कॉन्स्टंट आहे, फक्त इथं कशाचा विचार करणार? व्हेरिएबलच्या कोएफिशियंटचे. आता पहिलं जर सरळ पाहिलं आपण तर पहिल्या कॉलममध्ये कोणते एलिमेंट्स आहे? कॉन्स्टंट आहे a1 a2 a3, म्हणजे पहिल्या कॉलममध्ये घ्या मग a1 a2 आणि a3. दुसऱ्या कॉलममध्ये काय होणार मग? डिटर्मिनंटच्या b1 b2 b3, b1 b2 आणि b3. आणि थर्ड जो कॉलम येणार तो कशावरून येणार? झेडचे कोएफिशियंट. तर काय येणार? c1 c2 c3. म्हणजे डीची व्हॅल्यू मिळाली
डीची व्हॅल्यू माहीत केली आपण. आता हे काय जनरल फॉर्ममध्ये आहे, बरोबर. जनरल फॉर्ममध्ये डीची व्हॅल्यू केली, परंतु डी एक्सची व्हॅल्यू काढायची झाली तर मग कसं काढणार आपण? हा जो जनरल फॉर्ममध्येच काढणार, त्याच्यावरूनच काढणार, बरोबर. आणि नंतर त्याच्यामध्ये D1 D2 D3 येणार. आलं लक्षात. आता डी एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी मग डी एक्स इक्वल टू काय येणार? डी एक्स इक्वल टू डिटर्मिनंटमध्येच. आता डिटर्मिनंटमध्ये आता डी एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर एक्सचे कोइफिशियंट घ्यायचे नाही. एक्सचे कोइफिशियंट कोणकोणते? A1 A2 A3 आहे एक्सचे कोइफिशियंट. मग इथं डीवरूनच आपण डी एक्स डी वाय आणि डी झेडची व्हॅल्यू काढणार. तर एक्सचे कोइफिशियंट काढून घ्या, त्या ठिकाणी घ्या कॉन्स्टंट D1 D2 D3. म्हणजे सोप्या पद्धतीने सांगतो तुम्हाला. डी एक्स इक्वल टू काय? मग एक्सचे कोइफिशियंट घ्यायचे नाही याच्यात. तर एक्सचे कोइफिशियंट कोणते? A1 A2 A3 आहे. तर त्या ठिकाणी काय घेणार? D1 D2 D3. म्हणजे इथे येणार D1 D2 D3. आणि बाकीचे जे आहे B1 B2 B3 C1 C2 C3 ॲज इट इज. B1 B2 B3 C1 C2 C3. नंतर डी वायची व्हॅल्यू काढायची. इकडे घेतो डी वाय. अशाच पद्धतीनं काढणार डिटर्मिनंटमध्ये. आता डी वाय घ्यायचं म्हणजे डी वायचे कोइफिशियंट घेणार नाही आपण. यामध्ये वायचे कोइफिशियंट कोणते? B1 B2 B3. मग या ठिकाणी काय घेणार आपण? कॉन्स्टंट घेणार D1 D2 D3. म्हणजे बाकीचे ॲज इट इज. एक्सचे कोइफिशियंट घ्या A1 A2 A3 आणि डी वायची व्हॅल्यू काढायची म्हणून वायचे कोइफिशियंट काढून घ्या. त्या ठिकाणी येणार D1 D2 आणि D3 आणि C1 C2 C3 ॲज इट इज. नंतर काढायचं आपल्याला डी झेड. तर डी झेड काढायचं तर झेडचे कोइफिशियंट येणार नाही, त्या ठिकाणी कॉन्स्टंट घ्या. मग C1 C2 C3च्या ठिकाणी काय येणार? D1 D2 D3. बाकीचे ॲज इट इज. A1 A2 A3 B1 B2 B3 आणि C1 C2 C3च्या म्हणजे झेडची डी झेडची व्हॅल्यू काढायची म्हणून झेडचे कोइफिशियंट घ्यायचे नाही, त्या ठिकाणी काय घ्यायचे? D1 D2 आणि D3. तर अशा प्रकारे डिटर्मिनंट कसे तयार करायचे? डी एक्सचा डी वायचा आणि डी झेडचं. आणि डी डिटर्मिनंट कसं तयार करायचं ते आपण बघितलं. याला सॉल्व कसं करायचं त्याच्यावरचं एक एक्झाम्पल घेऊ आपण आणि ते एक्झाम्पल घेऊन त्याला आपण सॉल्व कसं करायचं ते बघू. तर कंटिन्यूमध्ये ते आपण बघू आता. तर हा एक्झाम्पल आता क्रॅमर्स रूलनं कसं सॉल्व करायचं ते आपण बघू आता. तर 3 लिनियर इक्वेशन दिलेले पहा. x plus y plus z equal to 6, x minus y plus z equal to 2, x plus 2y minus z equal to 2. 3 लिनियर इक्वेशन दिलेले आहे. आता हे 3 लिनियर इक्वेशनला आपण एकाखाली एक लिहून घेऊ, जसं आपण जनरल फॉर्ममध्ये बघितलेलं आहे त्यानुसार आपण त्याला लिहून घेऊ. काय येणार मग? सोल्युशन. क्रॅमर्स रूलचा उपयोग करायला सांगितलेला आहे. सॉल्व द फॉलोइंग एक्झरसाइज 4.3 क्वेश्चन नंबर फर्स्ट. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय युझिंग क्रॅमर्स रूल. मग करा सॉल्व. सोल्युशन x प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 6. नंतर सेकंड इक्वेशन आहे x मायनस वाय प्लस झेड इक्वल टू 2. आणि थर्ड इक्वेशन आहे x प्लस 2y मायनस झेड इक्वल टू 2. आता 3 इक्वेशन दिलेले. मग याला आपण पहिले काय करणार? सॉल्व बाय, इथं लिहिणार सॉल्व बाय क्रॅमर्स रूल. सॉल्व बाय क्रॅमर्स रूल. मग काय येणार? डी इक्वल टू क्रॅमर्स रूल म्हटल्याबरोबर डी इक्वल टू येणार. डीची व्हॅल्यू काढणार पहिले आपण. मग डीची व्हॅल्यू कशी काढतो आपण? कोइफिशियंट ऑफ एक्स वाय झेडचे कोइफिशियंट घेतो आपण, बरोबर. पहिल्या कॉलममध्ये एक्सचे कोइफिशियंट, दुसऱ्यामध्ये वायचे आणि तिसऱ्यामध्ये झेडची. मग एक्सचे कोइफिशियंट काय इथं? पहिल्या कॉलममधले पहा एक्स एक्स एक्स. एक्सचे कोइफिशियंट काय इथं? इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, इथं काहीच नाही म्हणजे 1. तर 1 1 1. वायचे कोइफिशियंट काय इथं? 1. इथं मायनस आहे म्हणून -1 आणि इथं +2 म्हणजे 1 -1 आणि +2 सेकंड कॉलममध्ये. आणि थर्ड कॉलममध्ये झेडचे इथं काहीच नाही. 1 1 -1 1 1 -1. जसं इथं C1 C2 C3 घेतलं होतं आपण, तर इथं C1च्या ठिकाणी काहीच नाही म्हणजे 1 आहे, इथं 1 आहे, इथं -1. मायनस असल्यामुळे -1 घेतो आपण,
बरोबर. हे झाले डी. आता डीला सॉल्व करावं लागेल, मग डीची व्हॅल्यू काढावं लागेल आपल्याला. त्याच्यानंतरच आपण डी एक्स आणि ते काढू शकतो. मग इक्वल टू डिटर्मिनंट कसं सॉल्व करायचं हे आपण बघितलेलं आहे. बरोबर. डिटर्मिनंट कसं सॉल्व करायचं हे आपण या अगोदर बघितलेलं आहे. डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टी आहे. बरोबर. काय करतो आपण, पहिल्या कॉलम मधला पहिला एलिमेंट घेतो. कोणता आहे पहिल्या कॉलम मधला पहिला एलिमेंट 1 इन ब्रॅकेट. काय करतो, पहिल्या कॉलम मधला पहिला एलिमेंट घेतल्यानंतर त्याला ब्रॅकेटच्या आतमध्ये काय घेणार आपण, मग पहिल्या कॉलम मधला पहिला एलिमेंट जो ज्या कॉलम मध्ये आणि ज्या रो मध्ये हे डिलीट होऊन जातात, हे सर्व डिलीट होऊन जातात, राहतात काय मग इथं -1 2 1 -1. म्हणजे याला आपण डिटर्मिनंट मध्ये असं पण लिहू शकतो -1 2 1 -1. बरोबर. डिटर्मिनंट कंप्लीट. नंतर घेतो आपण मायनस आणि दुसऱ्या कॉलम मधला पहिला एलिमेंट घेतो. म्हणजे इथं मायनस असेल तर मायनसचा हा प्लस होऊन जाईल, परंतु मायनस घ्यावा लागतो आपल्याला. नंतर घेतो आपण मायनस आणि दुसऱ्या कॉलम मधला पहिला एलिमेंट काय आहे 1 तो घेणार. आणि नंतर डिटर्मिनंटमध्ये काय करणार, मग मायनस हा 1 जो ज्या कॉलममध्ये या कॉलममध्ये आहे बरोबर आणि या रोमध्ये आहे, म्हणजे हा टीच्या स्वरूपात कट होणार. इथून राहणार काय मग 1 1 1 -1 1 1 1 -1. नंतर घेतो आपण प्लस आणि थर्ड कॉलम मधला पहिला एलिमेंट घेतो काय 1 आणि डिटर्मिनंटमध्ये काय घेणार मग 1 हा या कॉलम मध्ये आहे आणि या रो मध्ये आहे, म्हणजे अशा प्रकारे एलच्या स्वरूपात कॅन्सल होणार. मग राहणार काय 1 1 -1 2 1 1 -1 2. हे डायरेक्ट नाही घेता, तुम्हाला समजण्यासाठी घेतलंय. मग इथं काय 1 1 बाहेरच राहणार. बरोबर. ब्रॅकेटमध्ये डिटर्मिनंट कसं सॉल्व करायचं आपण 10व्या वर्गात पण बघितलेलं आहे. फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस सेकंड क्रॉस मल्टिप्लिकेशन. -1 × -1 +1. नंतर -2 × 1 2 -1 फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस सेकंड क्रॉस -1 × -1 +1 मायनस इंटू मायनस प्लस होतात आणि 1 × 1 1 मायनस सेकंड क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × 1 मीन्स 2. नंतर घेतो आपण मायनस इथं 1 इथं ॲज इट इज. फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन डिटर्मिनंट सॉल्व करा 1 × -1 -1. नंतर मायनस 1 × 1 1 ब्रॅकेट कंप्लीट +1. फर्स्ट क्रॉस 1 × 2 2. नंतर मायनस घेतो आपण 1 × -1 -1. याला ब्रॅकेटमध्ये काय घेतलं कारण मायनस इथं आलेलंच आहे पहिले आणि होल ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू 1 ने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही. 1 -2 -1 आणि -1 × 1 मीन्स -1 झालं इथपर्यंत. आता या ठिकाणी -1 इथं -1 आहेच, मायनस मायनस दोन्ही मायनस आहे, मल्टिप्लायचा सिम्बॉल नाही आहे. -1 -1 दोन्हीचे ॲडिशन होणार, मायनसची मायनस. बरोबर. इथं -1 बाहेरच ठेवा, मायनसची मायनस आणि 1 + 1 2 +1 बाहेर ठेवायची गरज नाही. काय येणार ठेवलं तरी चालेल 1 2 मायनस इंटू मायनस प्लस 2 + 1 इक्वल टू -1 मायनस इंटू मायनस. आता दोन्हीचं मल्टिप्लाय कारण -1 ब्रॅकेटच्या बाहेर आहे, मग मायनस इंटू मायनस प्लस आणि 1 × 2 मीन्स 2 प्लस 2 + 1 3 आणि 3 × 1 मीन्स 3. म्हणजेच काय येणार 3 + 2 5 आणि 5 - 1 5 - 1 4. म्हणजे डीची व्हॅल्यू आपल्याला 4 मिळाली. आता कशाची व्हॅल्यू काढणार आपण dxची. आता व्हॅल्यू कशाची काढणार dxची. dxची व्हॅल्यू काढा. dxची व्हॅल्यू कशी निघणार dx मीन्स एक्सचे कोएफिशियंट घेणार नाही आपण, एक्सचे कोएफिशियंटच्या ठिकाणी काय घेणार कॉन्स्टंट घेणार. मग इथं याच्यावरूनच आपण काढू शकतो डी वरून. मग एक्सचे कोएफिशियंटच्या ठिकाणी काय घेणार आपण कॉन्स्टंट, म्हणजे 6 2 2 आणि हे बाकीचे ॲज इट इज 1 -1 2 1 1 -1 1 1 -1. आता याला पण सॉल्व करा. याला सॉल्व कसं करणार मग आता पहिल्या कॉलममधला पहिला एलिमेंट म्हणजे 6. बरोबर. आता डायरेक्ट घेतो मी 6 ज्या कॉलममध्ये ज्या रोमध्ये ते डिलीट. मग राहणार काय इथं -1 2 1 -1. मग फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 × -1 +1. नंतर मायनस सेकंड क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × 1 2. नंतर घेतो आपण सेकंड कॉलम मायनस घेतो इथं आणि सेकंड कॉलममधलं एलिमेंट्स इथं घेतो. मग मायनस सेकंड कॉलममधलं एलिमेंट्स. मग सेकंड कॉलममधलं एलिमेंट्स
ज्या कॉलममध्ये आणि ज्या रोमध्ये ते डिलीट. हा 1 कुठे आहे मग दुसऱ्या कॉलममध्ये आणि पहिल्या रोमध्ये, म्हणजे ह्या टीच्या स्वरूपात कॅन्सल होऊन राहणार काय 2 2 1 -1. मग 2 × -1 -2. नंतर मायनस 2 × 1 2. नंतर घेतो आपण प्लस आणि थर्ड कॉलममधला पहिला एलिमेंट्स म्हणजे 1. आता हा 1 कोणत्या कॉलममध्ये, ह्या कॉलममध्ये आणि या रोमध्ये. मग हे अशा प्रकारे एलच्या स्वरूपात डिलीट होणार. राहणार काय 2 2 -1 2. मग 2 × 2 4. नंतर मायनस 2 × -1 -2. याला ब्रॅकेटमध्ये घ्या -2 ला आणि होल ब्रॅकेट कम्प्लीट इक्वल टू 6 इन ब्रॅकेट 1 -2 -1. सबट्रॅक्शन झाली, ग्रेटर नंबरचा सिम्बॉल मायनस म्हणून -1. -1 इन ब्रॅकेट -2 -2 दोन्हीचे ॲडिशन म्हणजेच 2 + 2 4. मायनसची मायनस प्लस 1 इन ब्रॅकेट 4 आणि मायनस × मायनस प्लस 2. 6 × -1 6 × -1 -6. -1 × -4 मायनस × मायनस प्लस आणि 4 × 1 मीन्स 4 आणि 4 + 2 6. 6 × 1 मीन्स 6 + 6. आता या ठिकाणी पहा -6 + 6 गेट कॅन्सल, एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि राहणार का इथं 4. म्हणजे dxची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 4 मिळाली. आता dxची व्हॅल्यू माहीत केली. आता आपण काढणार dy ची व्हॅल्यू. कशी व्हॅल्यू काढणार dy ची. dy ची व्हॅल्यू पण तशाच प्रकारे काढणार आपण. आता dy ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करणार आपण dy इक्वल टू y चे कोएफिशियंट घेणार नाही आपण. मग याच्यामध्ये y चे कोएफिशियंट कोणते 1 -1 2. मग x चे घेणार 1 1 1. x चे काय 1 1 1 बरोबर. आणि y चे कोएफिशियंट घेणार मग त्या ठिकाणी काय घेणार कॉन्स्टंट घेणार 6 2 2 6 2 2 y च्या ठिकाणी आणि z चे ॲज इट इज 1 1 -1 1 1 -1. आता याला सॉल्व करा. फर्स्ट कॉलममधलं फर्स्ट एलिमेंट त्याच्यासारखंच 1 घेतलं. मग हा या कॉलममध्ये या रोमध्ये म्हणजे हा एलच्या स्वरूपात डिलीट होणार. राहणार काय 2 2 1 -1. फर्स्ट क्रॉसमध्ये 2 × -1 -2. नंतर मायनस 2 × 1 2. नंतर मायनस घेतो आपण आणि सेकंड कॉलममधला पहिला एलिमेंट म्हणजे 6. मग ब्रॅकेटमध्ये 6 या कॉलममध्ये या रोमध्ये. मग हे डिलीट होणार टी. राहणार काय 1 1 1 -1. 1 × -1 -1 मायनस 1 × 1 1. नंतर थर्ड कॉलममधलं एलिमेंट +1 प्लस घेतो आपण. मग थर्ड कॉलममधलं एलिमेंट इथं ॲज इट इज म्हणजे हे डिलीट होणार. राहणार काय मग 1 1 2 2. 1 × 2 2 मायनस 2 × 1 2 इक्वल टू 1 -2 -2 -4. ॲडिशन जाणार होणार दोन्ही निगेटिव्ह असल्यामुळे 1 × -4 -6 -1 -1 -2 ॲडिशन झाली आणि 2 - 2 0 म्हणजेच 1 × 0. 1 × 0 म्हणजे 0च होणार. 1 × -4 -4 आणि मायनस × मायनस प्लस 6 × 2 मल्टिप्लायमध्ये 12 आणि 1 × 0 म्हणजे 0. आता -4 + 12 एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय होणार सबट्रॅक्शन होणार. म्हणजे सबट्रॅक्शन किती येणार 12तून 4 गेले 8. म्हणजे dy ची व्हॅल्यू मिळेल. आता काढणार आपण dz ची व्हॅल्यू. dz इक्वल टू आता झेडचे कोएफिशियंट घेणार नाही आपण तर कशाचे घेणार झेडच्या कोएफिशियंटच्या ठिकाणी काय घेणार. मग झेडचे कोएफिशियंट इथं माहितीच आपल्याला 1 1 -1. झेडचे कोएफिशियंट काय आहे 1 1 -1. मग इथं काय घेणार आपण झेडच्या ठिकाणी कॉन्स्टंट घेणार 6 2 2 6 2 2 आणि y चे कोएफिशियंट आणि x चे कोएफिशियंट काय 1 1 1 1 1 1 आणि y चे काय 1 -1 2 1 -1 2. आता याला सॉल्व करा. पहिल्या कॉलममधला पहिला एलिमेंट नंतर ब्रॅकेटमध्ये हा जे या कॉलममध्ये या रोमध्ये मग हे डिलीट होणार. राहणार काय -1 2 2 2. मग फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × -1 -2. नंतर मायनस 2 × 2 4. नंतर घेतो आपण मायनस आणि सेकंड कॉलममधला पहिला एलिमेंट म्हणजे 1. सेकंड कॉलममधला पहिला एलिमेंट्स म्हणजे 1 आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार मग 1 ह्या कॉलममध्ये या रोमध्ये. मग 1 × 2 2 -2 × 1 2.
नंतर घेतो आपण प्लस थर्ड कॉलममधलं पहिलं एलिमेंट्स म्हणजे किती आहे 6 इन ब्रॅकेट 6 या कॉलममध्ये या रोमध्ये मग राहणार काय 1 1 -1 2 मग फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू 2 2 मायनस 1 इंटू 2 2 आणि -1 इंटू 1 -1 मायनस असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये घेतलं इक्वल टू 1 इन ब्रॅकेट -2 -4 -6 ॲडिशन झाली आणि -1 2 -2 0 प्लस 6 2 आणि मायनस इंटू मायनस प्लस सिम्बॉलचं मल्टिप्लाय झालं 1 इंटू -6 -6 आणि हा 0 आहे म्हणून 0 इंटू 1 मी 0 घ्यायची गरज नाही आणि 2 + 1 मीन्स 3 आणि +6 इंटू 3 म्हणजेच या ठिकाणी येणार -6 प्लस साइन 3 18 6 3 18 म्हणजेच -6 + 18 18तून 6 गेले म्हणजेच 12 12 मग डी झेडची व्हॅल्यू पण माहीत झाली आपल्याला. आता आपण एक्स वाय आणि झेडच्या व्हॅल्यू काढल्या तर आपल्याला म्हणजे तिथं कशाचं त्याचं सोल्युशन मिळणार. म्हणजे आता एक्स इक्वल टू काय येणार मग एक्स इक्वल टू येणार dx अपॉन डी dx अपॉन डी dxची व्हॅल्यू काय काढली होती आपण dxची व्हॅल्यू काढली होती 4 म्हणजे 4 ठेवा आणि डीची व्हॅल्यू काय काढली होती 4च बरोबर म्हणजे इथं 4 अपॉन 4 4 4 गेट 4 1 जार 4 4 1 जार 4 म्हणजे इथं येणार 1. नंतर वायची व्हॅल्यू dy अपॉन डी वायची व्हॅल्यू काय काढली होती dy वायची व्हॅल्यू काढायची dy ची व्हॅल्यू काय काढली होती 8 आणि डीची व्हॅल्यू 4च राहणार 4 1 जार 4 4 2 जार 8 म्हणजेच 2 आणि झेडची व्हॅल्यू काढायची आहे मग डी झेड अपॉन डी झेडची व्हॅल्यू काढली आपण वरच 12 आणि डीची व्हॅल्यू 4 म्हणजे 4 1 जार 4 4 3 जार 12 म्हणजेच 3. देअरफॉर सोल्युशन इक्वेशनचं काय सोल्युशन आलं मग एक्स इक्वल टू 1 वाय इक्वल टू 2 आणि झेड इक्वल टू 3 म्हणजे एक्स वाय आणि झेडच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या म्हणजेच काय लिहिणार आपण देअरफॉर सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन आर एक्स इक्वल टू 1 वाय इक्वल टू 2 अँड झेड इक्वल टू 3. तर अशा प्रकारे आपण क्रॅमर्स रूलनं कसं सॉल्व करायचं लिनियर इक्वेशन ते बघितलं. समोरचं आपण आता पुढच्या म्हणजे समोरचे जे एक्झाम्पल आहे एक्झरसाइज 4.3 मधले ते तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. जे नाही आले ते मला विचारा त्यातले काही एक्झाम्पल आपण घेऊन टाकू. ओके थँक्यू.